यूज करत असतो. मग आपण वळूया आपला सेकंड स्लाइड. हा जस्ट म्हणजे रिअल टाइम एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं. मग त्यानंतर आपण बघूया व्हॉट इज अ कापका. ओके. आपाचे कापका हे हे फर्स्ट ऑफ ऑल मी काय करतो, इंग्लिशमध्ये वाचतो मग नंतर मराठीमध्ये सांगतो. आपाचे कापका इज अन ओपन सोर्स डिस्ट्रीब्युटेड इव्हेंट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म डिझाईन फॉर हाय थ्रूपुट फॉल्ट टॉलरंट अँड स्केलेबल मेसेज प्रोसेसिंग. ओके. बेसिकली कशासाठी? इन ओपन सोर्स म्हणजे आपण कोणी पण यूज करू शकता. डिस्ट्रीब्युटेड इव्हेंट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म. ओके. डिस्ट्रीब्युटेड इव्हेंट स्टोरिंग सिस्टम. म्हणजे कसं असतंय, वेगवेगळ्या स्रोतावरून आलेला डेटा रिअल टाइम मध्ये प्रोसेस करणे आणि त्यावर काही निर्णय घेणे. ओके. डिस्ट्रीब्युटेड इव्हेंट स्ट्रीमिंग म्हणजे जे वाईडली डिस्ट्रीब्यूट झालेले असतात त्यांचे इव्हेंट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म. हाय थ्रूपुट म्हणजे प्रत्येक सेकंदाला लाखो डेटा हँडल करण्याचा जो कॅपॅसिटी आहे ना, त्याच्यासाठी आपण काय करत असतो, कापका यूज करत असतो. फॉल्ट टॉलरंट जर एक जर आपला सिस्टीम. ओके. एक जर आपला सिस्टीम जर हे झाला, मग त्याच्यासाठी आपल्याला जर एकदम डेटा फ्लो वाढत जातो ना, तेव्हा त्या वेळेला आपल्याला सिस्टीम आपल्याला काय करावं लागेल, वाढवावं लागेल. हं? जर एक जर सिस्टीम आपला बंद पडला, ओके, मग त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला नवीन सिस्टीम तयार करावं लागेल. त्याच्यासाठी पण आपण कापका यूज करू शकतो. तो ऑटोमॅटिकली काय करत असतो, स्केल करत असतो. आणि स्केलेबल मेसेज प्रोसेसिंग, जसा नंबर ऑफ मेसेज इन्क्रीज होतील तशा प्रकारे हा कापका काय करत असेल, त्याच्या म्हणजे मेसेज प्रोसेसिंग एकंदरीत म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टीसाठी कापका हा सफिशियंट आहे. It is used to build real-time data pipelines and streaming application. Kafka is primarily known for its role as a distributed machine system that can handle large volumes of data across various applications. Okay. The second point is nothing but म्हणजे सेकंड काय पॉईंट काय आपला, it is used to build real-time data pipelines and streamline applications. Kafka is primarily known for its role as a distributed message system that can handle large across the various applications in real time. Okay. बेसिकली हे ना, हे रिअल टाइम डेटा पाईपलाईन्स आणि स्ट्रीमिंग ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी वापरले जाते. कापका मुख्यतः एक वितरित संदेश प्रणाली म्हणून ओळखले जाते, जो रिअल टाइममध्ये विविध ॲप्लिकेशन्समधून मोठ्या प्रमाणात डेटा हाताळू शकतो. ओके. आता मी जर जसा झोमॅटो आणि उबेरचा एक्झाम्पल दिलं, जर तुम्ही त्याच्यामध्ये कन्सिडर केल्यावर मी एकटाच युजर नाही आहे. हां. कित्येक सेकंदाला कितीतरी कस्टमर्सना हँडल करण्याची क्षमता ही कापकामध्ये असते. ओके. मग तो काय करत असतो, मोठ्या प्रमाणात डेटा एकदमच हाताळू शकतो. मग त्यानंतर थर्ड पॉईंट काय, इट वॉज ओरिजिनली डेव्हलप्ड बाय लिंक्डइन अँड लेटर ओपन सोर्स अंडर द अपाचे सॉफ्टवेअर फाउंडेशन. कापका सुरुवातीला लिंक्डइनद्वारे विकसित केले गेले होते आणि नंतर अपाचे सॉफ्टवेअर फाउंडेशनच्या अंतर्गत त्याला काय केले, ओपन सोर्स केलं. मग Kafka allows you to publish, subscribe to, store, and process streams of records in real time, making it ideal for use cases that involve continuous data flow, such as monitoring, analytics, and log aggregation and real time event processing. ओके. कापा आम्हाला काय करते, रिअल टाइम मध्ये रेकॉर्डचे स्ट्रीम प्रकाशित, सबस्क्राईब, स्टोअर आणि आणि प्रक्रिया करण्याची परवानगी देते. ओके. म्हणजे आपण काय पण करू शकतो. एकदा आपल्याला डेटा भेटला तर आपल्याला आपण पुढं आपल्या रिक्वायरमेंटनुसार त्या डेटावर आपण प्रोसेस करून, ऑपरेशन करून आपण त्याला प्रोसेस करू शकतो. ओके. ज्यामुळे हे सतत डेटा फ्लोशी संबंधित वापर करणाऱ्या केसेससाठी एक आदर्श म्हणून आपण काफा यूज करतो. जसे की आपण मॉनिटरिंग करू शकतो, अनालिटिक्स करू शकतो, लॉग ॲग्रिगेशन करू शकतो आणि रिअल टाइम जे पण इव्हेंट प्रोसेसिंग असतो तो आपण यूज करून
कापा यूज करून आपण काय करू शकतो, आपण सॉल्व्ह करू शकतो. मग त्यानंतर आपला काय आहे, त्यानंतर आहे वेअर डज कापका कम फ्रॉम. ओके. आता आपण जसं हे केलं ना, तस त्याच्यानुसार तर तुम्हाला माहित झाले लिंक्डइन, अगोदर लिंक्डइन मग नंतर त्याला आपाचे सॉफ्टवेअरच्या अंडर हे केले. फर्स्ट लाईन काय आहे आपला, Kafka was developed at LinkedIn by Jake Krebs, Neha Narkade, and John Rao as a response to challenges they faced with their existing messaging system. म्हणजे अगोदर आम्ही आता तुम्हाला या लास्ट एक्झाम्पल मध्ये सांगितलं, म्हणजे अगोदर ह्या सिक्युरिटी काकावर डिपेंड व्हावं लागत होता. मग त्याच्यामध्ये नंबर काका काय करू शकत होता, काका हा ह्याचा अगोदर चिठ्ठी वाचून मग तिकडं पास करणार, काहीतरी करणार काका. नाहीतर काका काय करणार, काका म्हातारा असेल तर ठीक आहे, नाहीतर काका यंग असेल तर मग काय करणार, हे एक पाठवलेलं चिठ्ठी घेणार, त्याच्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन करणार, ते दुसरं लोकेशन चेंज करून काय करणार, जो काका लोकेशन फिक्स करेल त्या ठिकाणी काका जाईल, मग नंतर हे कुठले तरी गर्लफ्रेंड जाईल, मग होईल भांडण. राईट. बरोबर आहे का नाही? अशा प्रकारचे आपल्याला प्रॉब्लेम येत होते. ओके. म्हणजे एक्झिस्टिंग मेसेज सिस्टम्सच्या प्रॉब्लेम आल्यामुळे ह्या तिघींनी मिळून, ओके, ह्या तिघांनी मिळून काय केले, त्याच्यामध्ये चेंजेस केले. कापका लिंक्डइन येथे त्यांनी तयार केले, त्यांच्यासमोर विद्यमान संदेश प्रणालीशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी विकसित केला गेला. आणि जो एक्झिस्टिंग प्रॉब्लेम त्यांनी फेस केलेला आहे त्याला सॉल्व्ह करण्यासाठी यांनी काय केले, कापकाचा इन्व्हेन्शन केलं. As LinkedIn user base grew, they needed a way to handle massive amounts of real-time data efficiently. The system they built had to support high throughput data, high throughput data. म्हणजे हाय थ्रूपुट जो पण डेटा मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे होता त्याला हँडल करण्यासाठी, मीन्स हाताळण्यासाठी, टू हँडल हाय थ्रूपुट डाटा इन्शुर लो लेटेन्सी. लो लेटेन्सी म्हणजे जो रिस्पॉन्सचा टायमिंग आहे ना त्याच्यामध्ये जास्त नाही, लो लेटेन्सी असायला पाहिजे. जेव्हा आपण आपला API वगैरे कॉल करताना त्याचा लो लेटेन्सी असणं असणे म्हणजे लवकरात लवकर, इमिडिएट, अँड अलाव फॉर फॉल्ट टॉलरन्स अँड स्केलेबिलिटी. सेम आपण ज्या लास्ट ह्याच्यामध्ये बघितलं तशा प्रकारे. म्हणजे मराठीमध्ये सांगायचं म्हणलं तर जसे जसे लिंक्डइनचा वापरकर्त्यांचा संख्या वाढत गेला, त्यांना रिअल टाइम डेटा मोठ्या प्रमाणावर प्रभावपणे हाताळण्याची गरज होती. जे सिस्टीम त्यांनी अगोदर तयार केलेले होते त्यात उच्च थ्रूपुट डेटा समर्थन करावं लागला, कमी लेटेन्स म्हणजे लो लेटेन्सी करावी लागली, आणि फॉल्ट टॉलरन्स आणि स्केलेबिलिटीची गरज होती. ते मग ह्या सर्व प्रॉब्लेम्सचे त्यांना म्हणजे एक सोल्युशन पाहिजे होतं. मग त्यानंतर त्यासाठी त्यांनी काय केले, हे काफका तयार केले. म्हणजे द सोल्युशन दे क्रिएटेड वॉज काफका, विच वॉज ओरिजिनली डिझाइन्ड फॉर लॉग एग्रीगेशन अँड टू अलाउड फॉर द real time collection of logs and metric across system. Later, Kafka flexibility and performance capabilities made it an ideal solution for a variety of event-driven architectures and real-time data processing tasks. ओके. त्यांनी केलेल्या सोल्युशन म्हणजे कापका, जी प्राथमिकता लॉग अग्रिगेशनसाठी त्यांनी डिझाईन केली गेली होती आणि सिस्टीम मधून रिअल टाइम मध्ये लॉग्स आणि मेट्रिक्स संकलित करण्याची परवानगी देत होती. नंतर त्याची लो लॅटेन्सी अँड स्केलेबिलिटीची यूज करून त्याची कार्यक्षमता काय झाली, वाढली. कशामध्ये, इव्हेंट ड्रायव्हन आर्किटेक्चर्समध्ये. आणि रिअल टाइम डेटा प्रोसेसिंगसाठी तो एक कापका म्हणजे एक आदर्श रोल मॉडेल म्हणून काय झाला, मार्केटमध्ये प्रसिद्ध झाला. ओके. त्यानंतर कापका वॉज open source in 2011 under the Apache Software Foundation, and since then it has become one of the most widely used tools for the distributed event streaming. मग नंतर काय केले त्यांनी, कापा 2011 मध्ये आपाचे सॉफ्टवेअर फाउंडेशनच्या अंतर्गत ओपन सोर्स केला गेला आणि त्यानंतर ते वितरित इव्हेंट स्ट्रीमिंगसाठी सर्वाधिक वापरले जाणारे टूल्स पैकी एक बनले. ओके. अशा प्रकारे हा कापकाचा उदय झाला. मग त्यानंतर आपण बघणार आहे, व्हाय डू वी नीड कापका. ओके. व्हाय डू वी नीड कापका. कापका कापका. Kafka fills the need of high throughput, low latency messaging platform in scenarios where traditional messaging system like RabbitMQ or ActiveMQ might not perform efficiently.
especially when dealing with huge data volumes. Below are several reasons why Kafka is necessary in modern data-driven architecture. ओके. बेसिकली कापाने काय होते हे बघा, हे खाली तीन ॲडव्हान्टेजेस आहे मोस्ट. हाय थ्रूपुट अँड स्केलेबिलिटी, फॉल्ट टॉलरन्स अँड ड्युरेबिलिटी, रिअल टाइम डेटा स्ट्रीमिंग अँड इव्हेंट ड्रिव्हन आर्किटेक्चर. आता मी ज्या ह्या वाक्यामध्ये सांगितलं तशा प्रकारे हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ह्यांनी म्हणजे ह्यांना हे जे एक्झिस्टिंग सिस्टम होते रॅबिट एमक्यू आहे त्यांच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम फेस होत होता. मग त्याच्यासाठी तो रिझॉल्युशन करण्यासाठी यांनी कापा तयार केलं. मग ह्या रॅबिट एमक्यू और active MQ might not perform efficiently, especially when dealing with huge data values. Below are several reasons why Kafka is necessary in modern data-driven architecture. ओके. काळपामुळे आपल्याला काय काय फायदा होऊ शकतो आताच्या घडीला. ओके. डिकपलिंग ऑफ सिस्टीम. ओके. काफका प्रोव्हाइड्स अ डिकपल्ड आर्किटेक्चर अलाउइंग व्हेरियस ॲप्लिकेशन्स टू कम्युनिकेट असिंक्रोनसली. असिंक्रोनसली म्हणल्यावर सिंक्रोनाइज मीन्स स्टेप बाय स्टेप, असिंक्रोनाइज मीन्स मन मन मर्जी. ओके. असिंक्रोनस म्हणजे एकाच रिस्पॉन्ससाठी इथं असिंक्रोनस मीन्स समजून घ्या की म्हणजे सिक्वेन्सनुसार जाणार नाही. कसं पण आता एक पहिला रिक्वेस्ट आलेला आहे समजा, तर पहिला रिक्वेस्टच्या रिस्पॉन्ससाठी वेट करायचा नाही. दुसरा रिक्वेस्ट पण काय होईल तसंच. हां. दुसरा रिक्वेस्ट रिक्वेस्ट तसंच तसं म्हणजे इंडिपेंडंट जो पण रिक्वेस्ट आपण पाठवत आहे तो इंडिपेंडंट इंडिपेंडंट असेल. ओके. अशा प्रकारे डिकपलिंग ऑफ द सिस्टम. प्रोड्युसर कॅन राईट मेसेज टू कापका टॉकीज. ओके. म्हणजे प्रोड्युसर मीन्स पब्लिशर कॅन राईट मेसेज टू कापका टॉकीज while consumers can read from those topic without needing to know the details of the producer or the consumer. म्हणजे इथं काही गरज नाही. जसं मी इथं हे केलं, मी सांगणार जर मला म्हणजे हा ड्रायव्हर कोण आहे कसा आहे हे माहीत नसून सुद्धा इथं काय होऊ शकतो, आपण कस्टमर म्हणजे आता बघा युट्यूबला मी कोणाच्या तरी काय केलं, चॅनलला सबस्क्राईब केलं. ओके. मग काय केलो, सबस्क्राईब केलो म्हणल्यावर कोणी जर त्या युट्यूब चॅनलला एक पब्लिशर ओनर असणार, तो काय करणार, व्हिडिओ पाठवणार. मग जेव्हा तो व्हिडिओ पाठवतो काय होणार, ते आपल्याला भेटणार. ओके. मग आपण काय करू शकतो, जर आपल्याला बघायचं असेल तर तो व्हिडिओ बघतो, नाही तर नाही. दे डिपेंड्स ऑन अवर सेल्फ. ओके. लाईक दॅट. युट्यूब जर नंबर ऑफ पीपल काय करतात, व्हिडिओ पाठवतात. आपण बघा सध्याच्या घडीला आपण काही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तरी आपल्याला ते येतात फीड. ओके. म्हणजे ह्या लाईनच्या नुसार producer can write message to Kappa topics while consumers can read from those topics without needing to know the details of the producers or the consumers. Okay, log aggregation. Kafka is well suited for collecting log from various services and centralizing them for monitoring and management. नाही, Kafka काय करत असते, प्रत्येक मायक्रो सर्व्हिसना जे जे डिपेंडंट मायक्रो सर्व्हिसेस आहेत त्यांच्याकडनं प्रत्येकाकडनं काय करते, लॉ करते. जर आपला रिक्वेस्ट गेला तर तो प्रत्येकाकडनं काही कडनं लॉ करेल. म्हणजे ज्या ज्या सर्व्हिसेस थ्रू आपला रिक्वेस्ट गेलेला आहे त्यांना सगळ्याकडनं लॉ घेऊन काय करणार, तो आपल्याला रिप्रेझेंट करेल. मग नंतर दॅट इज हेल्पफुल फॉर मॉनिटरिंग, अनालिसिस अँड ऑडिट पर्पजसाठी. सॉरी. मग इंटिग्रेशन विथ बिग डेटा इकोसिस्टम. Kafka can be used for building event-driven systems where events trigger downstream processing in real time, such as a user behavior tracking, fraud detection, or monitoring system. म्हणजे फ्रॉड डिटेक्शन करण्यासाठी बघा, आता रॅपिडो काय, ओला उबेर, इथं कस्टमर फ्रॉड असेल तर तो पण फाइंड आउट करू शकतो. मग नाहीतर ड्रायव्हर फ्रॉड आहे का कसं, म्हणजे काही ड्रायव्हर्स काय करत असतात की जर म्हणजे आता बघा मॅक्झिमम 4 पीपल्स आर अलाउड इन द कॅब, देन दे व्हॉट विल डू, दे इफ द कस्टमर्स आर 5 पीपल, देन व्हॉट दे विल आस्क टू कस्टमर्स मीन्स दे ask customers to cancel the ride and you can pay 50 rupees extra to me, then I will drop. Like like that, if you want to detect that fraud na, then you will use the Kafka. Okay. फॉर फ्रॉड डिटेक्शन पर्पज. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, आपण फ्रॉड डिटेक्ट पण करू शकतो. दीज आर ऑल द नीड मीन्स Kafka will provide all these things. These are the main advantages of Kafka. Okay. High throughput and scalability, fault tolerance and durability, real time data streaming and event driven architecture. मग त्यानंतर आपण
बघणार आहे कापका कंपोनंट्स, म्हणजे एक्झॅक्टली कापकामध्ये नेमकं कुठल्या कुठल्या कंपोनंट्स आहेत ते. कापकामध्ये काय काय कंपोनंट्स आहेत ते आपण आता काय करणार आहे, बघणार आहे. मी बघणार आहे. ओके. मग मी जसं इथं सांगितलं तुम्हाला, हे प्रोड्युसर आहे मीन्स पब्लिशर आहे, कंझ्युमर आहे सबराबर आहे, मग त्यानंतर मी तर तुम्हाला सांगितलं टॉपिक पण आहे. ओके. मग ते आपण जे मेन मेन कंपोनंट आहेत ते आपण काय करू आता बघणार आहे. पहिला आहे प्रोड्युसर. दिस इज अन application that sends data messages to Kafka topics. Producer publish data to Kafka in the form of messages. ओके. म्हणजे कापका प्रोड्युसर म्हणजे तो घटक जो डेटा संदेश काय करत असतो, कापका ब्रोकर्सकडे पाठवतो. ओके. कापका प्रोड्युसर म्हणजे काय, जो घटक म्हणजे जो सर्व्हिस म्हणजे जो, आता आपण समजूया की आपला ड्रायव्हर, तो काय करत असतो, लोकेशन पाठवत असतो कुठं, कापका ब्रोकर्सकडे पाठवतो. मग तो काय करत असतो, त्याच्यामध्ये काय असते, कापकामध्ये टॉपिक्स, नंबर ऑफ टॉपिक्स असते. ओके. त्यानुसार ते काय करत असते, प्रोड्युसर प्रोड्युसर विविध प्रकारच्या डेटाचा स्ट्रीम कापाच्या टॉपिकमध्ये पाठवतो. कापामध्ये काय असते, टॉपिक असतो. ते कापाचं जे म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर पण आपण बघणार आहे नंतर. मी सध्या आपल्याला जे इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स आहेत मी सध्या तुम्हाला सांगतो. मग त्यानंतर असतो कंझ्युमर. ओके. कंझ्युमर, दिस इज एनी ऍप्लिकेशन दॅट रीड्स मेसेज फ्रॉम कापका टॉपिक्स. Consumers subscribe to one or more Kafka topics and process messages as they are consumed. म्हणजे कंझ्युमर म्हणजे काय असतो, आपण बघा, जेव्हा पण आपण काय करत असतो, ओला म्हणा, झोमॅटो म्हणा, स्विगी म्हणा, झेप्टो म्हणा, प्रत्येक गोष्टी म्हणा. ओके. तेव्हा काय होत असतं, जेव्हा आपण रेजिस्ट्रेशन करतो ना, तेव्हा आपण काय होतो, त्यांचे कंझ्युमर. ओके. आपण काय होतो, कंझ्युमर. आपण रजिस्ट्रेशन ह्याच्यामध्ये कसं आपण काय करत असतो, आपण मोबाईल नंबर, जीमेल गिमेल टाकून आपण रजिस्ट्रेशन करतो, म्हणजे आपण काय करतो, त्यांना सबस्क्राईब केल्यासारखा. ओके. कंझ्युमर्स व्हॉट विल डू, दे विल सबस्क्राईब टू पर्टिक्युलर टॉपिक. ओके. आता मी काय केलो, डेवोशनल सॉन्ग, कन्नड डेवोशनल सॉन्ग, मराठी डेवोशनल सॉन्ग ह्याला केलो. मग जेव्हा पण त्या डेवोशनल सॉन्गच्या मध्ये सॉन्ग ऍड होईल, तेव्हा तो काय होईल, मला नोटिफिकेशन येईल, त्याचा मेसेज येईल. ओके. मग मी काय केलो, मग नंतर मी शेअर मार्केटचा काय केलं, एक चॅनलला सबस्क्राईब केलं. मी कंझ्युमर आहे, मी काय केलं, एका शेअर मार्केटच्या चॅनलला सबस्क्राईब केलं. जेव्हा पण त्या चॅनलवर कुठला पण एक व्हिडिओ व्हिडिओ येईल किंवा गाणं येईल, काय पण येईल, रील्स येईल, तेव्हा तो काय होईल, मी कंझ्युमर आहे म्हणल्यावर मग तुम्हाला नोटिफिकेशन माझ्या फीडमध्ये येईल. अशा प्रकारे काय असतो, कंझ्युमर म्हणजे जो पण प्रोड्युसरकडनं मेसेज येतो, तो मेसेज जर त्या पर्टिक्युलर कंझ्युमरच्या, कस्टमरच्या रिलेट सबस्क्राईब केलेल्या टॉपिकमध्ये असेल, तर तो मेसेज काय होईल, तो कंझ्युमरला डिलिव्हर होईल. मग नंतर काय असतो, ब्रोकर. कापका ब्रोकर्स आर सर्व्हर्स दॅट मॅनेज डेटा स्टोरेज, मेसेज ट्रॅव्हल अँड रिप्लिकेशन. कापका क्लस्टर कॅन कन्सिडर वन और मोर ब्रोकर्स. ओके. ब्रोकर, कापा ब्रोकर म्हणजे सर्व्हर असतात. ओके. ज्यावर नेमकं आपलं कापका रन करते. कापका ब्रोकर म्हणजे काय असते, कापका ब्रोकर म्हणजे सर्व्हर असतात ज्यावर आपला कापका रन करते. प्रत्येक ब्रोकरच्या मदतीने डेटा स्टोर आणि व्यवस्थापित म्हणजे हँडल केला जातो. एकंदरीत एका कापका क्लस्टरला एक किंवा अनेक ब्रोकर्सने बनलेले असते. एक जो कापका क्लस्टर असतो ना, तर कापका क्लस्टर कॅन कन्सिस्ट ऑफ वन ऑर मोर ब्रोकर्स. बेसिकली ब्रोकर म्हणजे काय असतात, सर्व्हर असतात. मग सर्व्हर कशामध्ये असतात, क्लस्टरमध्ये असतात. क्लस्टर म्हणजे काय असतो, क्लस्टरमध्ये एक नाही तर दोन, नंबर ऑफ वन और मोर ब्रोकर असतात कापका क्लस्टरमध्ये. त्यानंतर असतो टॉपिक. द कापका टॉपिक इज अ लॉजिकल चॅनल टू विच मेसेज आर सेंट बाय प्रोड्युसर अँड read बाय consumers. Each topic can have multiple partitions for scalability and parallelism. कापकामध्ये डेटा कसं असते, विविध टॉपिक्स मध्ये आपण काय केलेला असतो, स्टोअर केलेला असतो. एक टॉपिक म्हणजे एक प्रकारचा डेटा चॅनल असतो. जेव्हा प्रोड्युसर काय करत असतो, त्या टॉपिक मध्ये संदेश पाठवतो आणि
तो संदेश काय करत असतो, मी आता सांगितल्याप्रमाणे कंझ्युमर त्या टॉपिक्स मधून संदेश वाचतो. म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं होतं, म्हणजे सकाळी एक सकाळच्या मॅसेजला त्या मुलीला जायला पाहिजे, संध्याकाळच्या मॅसेजला ह्या मुलीला जायला पाहिजे, गर्लफ्रेंड वन गर्लफ्रेंड टू. ओके. तशा प्रकारे जसं डिवोशनल मध्ये आल्यावर मी सबस्क्राईब केलो, मला यायला पाहिजे. मग हिंदी मेलोडी सॉन्ग मी काय केलं, सबस्क्राईब केलो, मग त्याच्यामध्ये आलं तर मग ते मला येतील. मग मी काय कन्नडा सॉन्गला मी सबस्क्राईब नाही केलेला आहे, तर तो मला येणार नाही. ओके. अशा प्रकारे हे टॉपिक असतात. पार्टिशन. Kafka topics are split into partition, and each partition is an ordered immutable sequence of messages. Partitions allows Kafka to scale horizontally and distribute data across multiple brokers. Each partition is distributed across different brokers for fault tolerance. म्हणजे नेमकं कसं असते, जो एक एक टॉपिक असतो ना, ते काय असतो, अनेक पार्टिशन्सने त्याला काय केलेले असतात, विभागलेले असतात. ओके. मग प्रत्येक पार्टिशन काय एक सिंगल डेटा स्ट्रीम म्हणून काय करत असते, कार्य करत असते. मग त्याच्यामुळे काय होतंय, जर एक जरी फेल झालेला असेल तर तो त्याच्या जागी दुसरा काय करत असेल, परफॉर्मन्स देत असेल. म्हणजे तो काय, त्यामुळे काय होईल, कापामध्ये डेटा परफॉर्मन्स आणि स्केलेबिलिटी वाढू शकते. म्हणजे एक जर पार्टिशन काय झालेलं असेल, अं, कश टेक्निकल इश्यूने बंद पडलेला असेल, तर तेव्हा काय होतंय, ते दुसरं काय करते, दुसरा पार्टिशन त्याच्या ठिकाणी काम करत आहे. मग झूकीपर. Kafka uses Apache Zookeeper to manage cluster metadata and to coordinate distributor broker. However, in newer version of Kafka, this dependency is being phased out in favor of craft mode. Okay. Kafka cluster मध्ये समन्वय साधण्यासाठी झूकीपर वापरला जातो. समन्वय मीन्स इन द सेन्स व्हॉट विल डू, मॅनेज करण्यासाठी, क्लस्टर मॅनेज करण्यासाठी काय करतो, झूकीपर हे यूज करत असतो. काफका कनेक्शन ब्रोकर्स आणि टॉपिक्स यांच्या व्यवस्थापनासाठी, म्हणजे मॅनेजमेंट करण्यासाठी, काफकाचे कनेक्शन्स ब्रोकर्स आणि टॉपिक्स यांचं मॅनेजमेंट करण्यासाठी काय असतो, जू जू कीपर महत्वाचा असतो. आपाचे जू कीपर मोस्ट बेसिकली हे एक डिस्ट्रीब्युटेड कॉन्फिगरेशन सर्व्हर आहे, जे मुख्यतः काफका, HBase, हडूप इत्यादी डिस्ट्रीब्युटेड प्रणालीमध्ये समन्वय साधण्यासाठी वापरले जाते. म्हणजे जू जू कीपर बद्दल जास्त सांगायचं म्हणलं तर कसं, जू कीपर प्रणालीतील सर्व विविध घटकांमध्ये समन्वय म्हणजे, आता समन्वय राखणे म्हणजे आता हेच ना, पॅचअप करण्यासाठी एक मुलगी असते किंवा मुलगा असतो, एक बॉयफ्रेंड आणि एक गर्लफ्रेंड मध्ये काहीतरी भांडण झालं, तो पॅचअप करण्यासाठी काय करतो, समन्वय साधण्यासाठी काय असतो, एक मुलगी नाही तर एक मुलगा, ते दोन जण असतात पॅचअप करण्यासाठी. तशा प्रकारे हा झूकीपर समन्वय साधण्यासाठी हा झूकीपर आपण